झी 24 तास एक पाऊल पुढे। बाळासाहेब आणि क्रिकेट प्रेम हे सर्वश्रुत नातं होतं आणि त्याचमुळे पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळायला बाळासाहेबांनी कायमच विरोध केला। मात्र त्याच वेळी जावेद मियादाद सारख्या खेळाडूचं त्यांनी स्वागत केलं, त्याच्याविषयी त्यांना कौतुक होतं, आदर सुद्धा होता। या विषयी ज्येष्ठ क्रिकेटपटू जावेद मियादाद यांनी फोनवरून काय प्रतिक्रिया दिली आहे हे आता आपण ऐकूया। तो बड़ा अफसोस हुआ क्योंकि मुझे अपनी वो यादें याद हैं और मैं समझता हूँ मेरे लिए ऑनर भी था कि भाले साहब एक तो क्रिकेट के बड़े शौकीन थे, क्रिकेट को पसंद करते थे और उस वक्त उन्होंने बातें भी जो थी वो क्रिकेट में और घर में और घर का एक फैमिली एटमॉस्फेयर होता है उस तरीके से मेरे स्वागत की थी। मुझे बुलाया था, मुझे रिसीव किया था, फिर हमने दोनों ने मिल के एक प्रेस कॉन्फ्रेंस भी की थी और जब अंदर भी थे तो हमारी सिर्फ एक्सक्लूसिव फैमिली, माई सेल्फ और उस वक्त राज होते थे, फिर वंसाकर दिलीप ही वॉज विद मी। तो हम बड़ा एक यानी कि ये पता ही नहीं चल रहा था कि क्या बात कहते हैं और क्या नहीं। तो उसमें ये होता है कि देखिए पॉलिटिक्स अपनी जगह है, स्पोर्ट्स अपनी जगह है। मैं बाला साहब ने यही कहा था यार आपका जो तुम्हारा जो शिक्षक था वो तुमने तो बड़ा मैच और ये इसके तो उनकी काफी बातें हुई थी क्योंकि आप देखो मैं 2.5-3 घंटे 3.5 घंटे उनके साथ और मैं एक वाहिद क्रिकेटर और वाहिद मतलब एक ऐसा पाकिस्तानी जो बाल ठाकरे साहब ने से तो मेरे ताल्लुकात मिलते रहते थे उन्होंने और अभी भी मेरी कोशिश थी कि अभी मैं जब आऊँगा तो ये इंडिया पाकिस्तान सीरीज में तो मेरी कोशिश होगी कि मैं इनके घर पे आके विजिट करूं, बच्चों से और उनसे सबसे मिलूं। जब मैं मुलाकात हुई तो उन्होंने वो पहली दफा मेरे साथ बातें हुई कि क्रिकेट को वो कितना लव करते हैं। उन्होंने यही कहा था कि मैं स्पोर्ट के खिलाफ नहीं हूँ, वो कभी भी स्पोर्ट्समैनों के और स्पोर्ट के खिलाफ नहीं थे। एक अपना ठीक है जो एक सिलसिला होता है वो अपनी जगह थी। संत सर, जावेद मियादादच का म्हणजे शिवसेना प्रमुखांचं या खेळाडूवर इतकं प्रेम का असावं, काय त्याच्यामागे कारण? नाही, जावेद मियादाद खरं म्हणजे हरवणारी खेळाडू होता आणि त्याची खुंतस म्हणजे काय माहिती आपल्या देशासाठी आपल्या वेजीगोष्टी वृत्ती असते ती जावेदकडे जबरदस्त होते। असं नाही की तो गमतीने खेळायचा किंवा कॅज्युअल शॉट्स मारायचा, असं नाही, तो संघात जिंकायलाच पाहिजे। ज्या पद्धतीने तो रनिंग बिटवीन द विकेट्स होत्या त्या केवळ ते बघण्यासारख्या होत्या। तर जावेद मियादाद अतिशय तसा खेळाडू असल्यामुळे की जिद्दीचा जिगरी खेळाडू असल्यामुळे बाळासाहेबांचा तो आवडता खेळाडू असणार। आणि दिलीप वेंगसरकर इथे जेव्हा जावेद आला होता, दिलीप वेंगसरकर आणि जावेद मियादादची खूपच घट्ट मैत्री आहे। तर दिलीप वेंगसरकर त्याला घेऊन गेला जावेदला मातोश्रीवर आणि बाळासाहेबांनी जवळजवळ 1 तास सांगितलं होतं, 2-2.5 तास ते गप्पा मारत होते आणि जावेद मियादादला आश्चर्य वाटलं की यांना एवढी माहिती कशी की त्यांना फार आणि खरं सांगायचं ना तर बाळासाहेबांचे कार्टून्स जे आहेत ना ते प्रसिद्ध झाले खरे, पण 1961-62 साली मला वाटतं त्याला फजल महमूद कॅप्टन होता पाकिस्तानचा, त्यांचा संघ इथे आला होता। त्यावेळेला त्यांनी भारतीय क्रिकेटपटू आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू यांची सुंदर स्केचेस काढली होती बाळासाहेबांनी आणि ते पुस्तक होतं। ते पुस्तक आम्ही MIG तर्फे त्यांना भेट दिलं होतं, त्यांच्याकडे ते असेल, आता ते कुठे मला माहित नाही, पण ते मला आठवतंय की जुनं पुस्तक होतं आणि त्यात पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेटपटू म्हणजे बापू नाडकर्णी, सलीम दुराणी, चंदू बोर्डे यांची त्यांनी काढलेली चित्र स्केचेस आणि त्याचं पाकिस्तानी क्रिकेटमध्ये फाजल महमूद होता, मोहम्मद हुसैन होता, इम्तियाज होता, त्यांची काढलेली चित्र, नसीमुल घनी होता, तर त्यांची काढलेली चित्र यांचं एक पुस्तक सुंदर काढलेलं होतं आणि ते पुस्तक मला असं वाटतं हातोहात कपलं होतं। आम्ही ते लहान मुलं होतं, आम्ही ते झटपट विकत घेतलं होतं वडिलांच्या मागे लागून आणि काय ₹1.5 किंमत होती, त्या ₹1.5 खरं म्हणजे किंमत होती, म्हणजे ते ₹1.5 देणं शक्य नव्हतं, पण वडिलांनी वाटलं की चला, आणि बाळासाहेब यांच्यासारख्यांनी काढलेलं चित्र आहे ते माझ्याही संग्रह होतं, ते मला असेल तर मी तुम्हाला दाखवेल काहीतरी, पण त्या MIGला त्यांना भेट दिलेलं होतं। पण म्हणजे पाकिस्तानला सातत्याने विरोध केला शिवसेना प्रमुखांनी। पाकिस्तानमध्ये सध्या सुद्धा आता डिसेंबरमध्ये जी टीम येते त्याला सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता, पाकिस्तानची क्रिकेट खेळायचं नाही असं त्यांचं ठाम पवित्र होता। त्याचवेळी क्रिकेटपटूंचं मात्र जावेद मियादाद सारख्या ते कौतुक करायचे, त्या बाबतीत ते गुणग्राहक होते असे। तर हा विरोधाभास आहे असं वाटतं? बाळासाहेब कसं स्पोर्टिंग होते, 2 द्यायचे 2 घ्यायचे, हार जीत सगळं सारखं मानायचे आणि ते जिंकायचा प्रयत्न करायचे, पण हारलं तर हरकत नाही। पण त्यांचा तो एक त्यांच्या मनाची त्याने एक भूमिका घेतली होती की पाणी बरोबर होती की पाकिस्तान विरुद्ध आपण खेळायचं नाही, कारण पाकिस्तान नेहमी आपल्या कुरबुरी काढतात, अतिरेकी पाठवतात, अतिरेकी हल्ले करतात, काश्मीरमध्ये घुसखोरी करतात, काय काय करतात। तर असं असताना पाकिस्तानची आपण का खेळावं असं त्यांचं म्हणणं होतं। पण त्यांचा विरोध नव्हता जेव्हा एशियन गेम्स असतील किंवा एशियन क्रिकेट टुर्नामेंट असेल किंवा वर्ल्ड कप असेल तेव्हा इंडिया
पाकिस्तान मॅच झाली तर चालतील म्हणायचे, पण भारत पाकिस्तान ही मालिका कशासाठी हा त्यांचा जो प्रश्न होता अतिशय बरोबर आहे. आणि भारताच्या भूमीवर आणि भारताच्या भूमीवर आणि का तर पाकिस्तानी क्रिकेट मंडळाकडे पैसा नाही, त्यांच्याकडे मॅचेस होत नाही, म्हणून त्यांना काहीतरी मदत करण्यासाठी भारताचं इतकं उदार धोरण जर अवलंबलं तर बघायलाच नको. हे त्यांचं म्हणणं होतं. आणि गावस्करने आता नुकतंच सांगितलं की अशा पाकिस्तानी संघाला ज्यांनी आपल्याला अतिरेकी हल्ले केलेत आणि घुसखोरी करतात, ते काय काय करतात, तर त्यांना कशासाठी ते निमंत्रित करतात, कशासाठी त्यांच्या विरुद्ध खेळायचं. तर ही भूमिका बाळासाहेबांनी ठामपणे घेतली होती. त्यांचा खेळाडूंना विरोध नव्हता, खेळाला विरोध नव्हता, पण भारत पाकिस्तान या मालिकेला विरोध होता. आणि ते त्यांनी राजकीय भूमिका त्यांची वेगळी होती आणि खेळाडूंबाबतचं धोरण म्हणून ती वेगळी होती. अत्यंत चुजी. झी 24 तास एक पाऊल पुढे.